पहाटेच्या मंद वाऱ्याचे झुळूक अनुभवताना होणारे शुक्र ताऱ्याचे दर्शन इतके मोहक असते की त्याचे शब्दात वर्णन करणे अशक्य. म्हणून मोहकता हा शुक्राचा मूळ गुणधर्म आहे. नवग्रहात सूर्य राजा, चंद्र राजमाता, तर शुक्राला राणीची भूमिका दिली आहे. चंद्र आणि शुक्र दोन्ही स्त्रीकारक, स्त्रीसुलभ आकर्षण असणारे ग्रह आहेत. तरीही दोघांमध्ये एक सूक्ष्म फरक आहे. चंद्र सात्विक आहे, तेथे मार्दवता आहे. मातेसारखा उमाला चंद्रात आहे. तर शुक्र मोहक आहे, त्याला स्त्रीसुलभ आकर्षण आहे, आसक्ती आहे, वासना आहे. त्यामुळे शुक्र विवाहकारक किंवा पत्नीकारक म्हणून विचारात घेतला जातो. आकर्षक, सौंदर्यपूर्ण, पुरुषत्वाला आव्हान देणारं, विषय वासनासमय असे शुक्राचे वर्णन करायला हवे. सर्व सुखाची लालसा, ऐहिक सुखाचा कारक म्हणून सुखसोयींनी युक्त घर, वाहन, त्यात वापरली जाणारी सुखोपभोगाची वातानुकूलित यंत्र, टीव्ही, फ्रीज, रंगचित्र, निसर्गचित्रे, उंची, तावदाने, पडदे आदी घर, वाहन सुशोभित करण्याच्या सर्व वस्तू, शरीर सौख्य व त्यासाठी अपेक्षित वातावरण, गादी, बिछाना, संगीत, अत्तरे, उन्मादक, उत्तेजक, पेयसुद्धा शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. शुक्राच्या मालकीची वृषभ राशी निसर्ग कुंडलीत कुटुंबस्थानी येते. हे स्थान कुटुंब, वाणी, खाण्यापिण्याच्या सवयी दर्शविते. पुराण काळात कथेत शुक्राचा संबंध शुक्राचार्यांशी लावला आहे. म्हणून मंत्रतंत्राच्या काम्य साधनासुद्धा शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. श्रवणेंद्रियाचं सुख देणारे संगीत, गायक, वादक, वाद्ये, तसेच डोळ्यांना सुख देणारे सिनेमा, नाटक, कलाकार, सौंदर्य निर्मिती, चित्रे, रमणीय नैसर्गिक स्थळे, घाणेंद्रियांना सुख देणारी अत्तरे, सुगंधी द्रव्ये, चंदनादी सुगंधी वनस्पती, जिव्हा सुख देणारे चमचमीत गोड पदार्थ, मेंदूला क्षीण घालवणारे मद्य, उन्माजक पेये, तंबाखू, सिगारेटी, चिरूट इत्यादी सर्व शुक्राच्या अंमलाखाली येतात. गुण: सौंदर्याचा कारक म्हणून सौंदर्यदृष्टी, आनंदी वृत्ती, कलासक्ता, आकर्षकता या गुणांमुळे प्रतिस्पर्ध्यावर दबाव ठेवणे. ऐहिक सुखाचा कारक म्हणून भिन्नलिंगी आकर्षण, आसक्ती. शुक्र प्रेमाचा कारक म्हणून दयाळू, समंजस, समजवत्याने वागणारा असे शुक्राचे गुण आहेत. शरीराचे भाग: शुक्र सौंदर्यकारक म्हणून डोळे, नाक, हनुवटी. शुक्राची वृषभ राशी दुसऱ्या भावारंभी येते. म्हणून या भावावरून पाहिले जाणारे गळा, घसा, स्वरयंत्र हे भाग लैंगिक सुखाचा कारक म्हणून लिंग, शुक्र जंतुवीर्य. शुक्राची तूळ राशी निसर्ग कुंडलीत सप्तम भावात येते. म्हणून या भावावरून पाहिले जाणारे मूत्रपिंड, मूत्राशय, गर्भाशय इत्यादी शरीराचे भाग शुक्राच्या अंमलाखाली येतात. आवाज: शारीरिक किंवा इंद्रिय सुखाचा अतिरेक झाल्यामुळे होणारे रोग, उदाहरणार्थ मद्य सेवनाचा अतिरेक, मिष्टान्नाचा अतिरेक, लैंगिक सुखाचा अतिरेक यामुळे होणारे गळा, घशाचे विकार, नेत्ररोग, दृष्टीदोष, लैंगिक विकृती, लैंगिक आजार. शुक्र सौंदर्याचा कारक, त्यामुळे सौंदर्य बिघडवणारे तसेच त्वचेचे विकार, केसांची गळती, मूत्राशय, गर्भाशयावर शुक्राचे आधिपत्य म्हणून त्यासंबंधीचे विकार, मधुमेह, गुप्तरोग, स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळीचा त्रास. व्यवसाय: शुक्र कला व सौंदर्याचा कारक म्हणून चित्रकार, कलाकार, नट-नट्या, गायक, वादन, छायाचित्रण, फोटोग्राफी, कलाकुसरीची कामे करणारे, मेकअपमन, डेकोरेटर्स, मिठाई, मेवा, साखर, गूळ, सॅकरीन इत्यादी व्यवसाय. तसेच शुक्र डोळ्याच्या संबंधित लेन्सेस, दुर्बीण, भिंग, विविध काचा इत्यादी संबंधीचे व्यवसाय. शुक्र उत्तेजक पेयाचा कारक म्हणून मद्य, चहा, कॉफी, अफू, चरस, गांजा, हशिश, ब्राऊन शुगर इत्यादी उत्तेजक द्रव्याचा व्यापार शुक्राकडे येतो. तसेच वाहनकारक म्हणून वाहन, पेट्रोल पंप, वाहतूक संस्था, सहलीचे आयोजन करणाऱ्या संस्था, टुरिझम व्यवसाय, रबर, फोरमायका, सनमायका, टेलरिंग, मोटर गॅरेज, वाहन चालक इत्यादी ऐषारामी वस्तू व सौंदर्यकारक वस्तूंची निर्मिती शुक्राच्या संबंधित असते. निर्मिती: शुक्र कला आणि सौंदर्यवर्धक असून कलाकुसरीच्या वस्तू, सिल्क, रेशीम, स्त्रियांची वस्त्रे, पेंटिंग, छायाचित्र, नाट्य, चित्रपट निर्मिती, विविध प्रकारच्या रंगीत बिलोरी काचा, काचेचे झुंबर, अलंकार, फुले, फळे, गुलाब पाणी, फुलांचे इन्सेन्स, डबाबंद फळांचे रस. शुक्र वाहनकारक म्हणून वाहन, मोटारी, मोटारसायकल, सायकल, बोटी,
जहाजे, विमाने इत्यादीची निर्मिती शुक्राकडे आहे. टीव्ही, टेप रेकॉर्डर, रेडिओ, गाण्याच्या रेकॉर्ड्स, कॅसेट्स, ध्वनिफिती, चित्रफिती, वाद्ये आदी सुखोपयोगी साधनांची निर्मिती शुक्रावरून पाहिली जाते. स्थळे शुक्र कलाक्षेत्रासंबंधित म्हणून नाट्य, चित्रपट, नृत्यगृहे, विवाहकारक असल्यामुळे विवाहाचे हॉल, सौंदर्यकारक म्हणून फुलांच्या नर्सरी व बागा, लैंगिक सुख कारकत्वामुळे शयनगृहे, सुगंधकारक म्हणून सुगंधी द्रव्य उत्पादक कंपन्या, वाहनकारक असल्यामुळे मोटारी, जहाजे, विमान कंपन्या, घरातील बिछाना, पलंग, शयनस्थान, निसर्गचित्रे, मोहक चित्रे, पेंटिंग इत्यादी वस्तू ठेवण्याच्या जागा शुक्राच्या आधिपत्याखालीच येतात. प्राणी व वनस्पती शुक्र ऐश्वर्य उपभोगाचा कारक म्हणून, तद्दर्शक हत्ती, घोडे आदी प्राणी सौंदर्याचा कारक म्हणून, सुंदर रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरे, फुलझाडे, शोभेची झाडी, वेली, फुले शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. अधिपत्य शुक्र विवाह, पत्नी, स्त्री, देवी, भागीदार, यजुर्वेद, आकर्षण, लैंगिक व्यवहार, गोड पदार्थ, सर्व प्रकारच्या कला, उदाहरणार्थ नाटक, सिनेमा, नृत्य इत्यादी गोष्टी शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. शरीराचे भाग घसा, गळा, घशातील स्नायू, डोळे, शुक्रजंतू, मूत्रपिंड, मूत्राशय, गर्भाशय, हनुवटी. गुण सौंदर्यदृष्टी, आनंदी, कलासक्त, भिन्नलिंगी आकर्षण, आकर्षक व्यक्तिमत्व, मधुरभाषी, प्रतिस्पर्ध्यावर सहज विजय, दयाळू, समंजस, समझोता करणारा, प्रेमळ. रोग घसा, गळा, डोळे इत्यादी संबंधीचे विकार, मद्यपानामुळे तसेच अतिलैंगिक व्यवहाराने उद्भवणारे आजार, गर्भाशय, मूत्राशय इत्यादी संबंधीचे विकार, गुप्तरोग, मधुमेह, त्वचेचे रोग, मासिक पाळीचा त्रास. व्यवसाय चित्रकार, नर्तक, कलाकार, वादक, गायक, गॅरेज चालक, शेती, साखर कारखाने, मिठाई, चहा, कॉफी, रबर, चष्म्याची दुकाने, काच, मायका, पेंटर, विणकाम, भरतकाम, डेकोरेटर, मेकअप, फणी, स्नो, पावडर, सुगंधी द्रव्य, फुले, वाद्ये, शिंपी, पेट्रोल पंप, मद्य हे सर्व व्यवसाय शुक्राच्या आधिपत्याखाली येतात. निर्मिती कलाकुसरीच्या वस्तू, सुगंधी द्रव्ये, नाटके, सिनेमास, तंतुवस्त्रे, कपडा, फोटो, स्त्रियांची आभूषणे, अलंकार, फुले, फळे, साखर, मिठाई, विमाने, वाहने, रेडिओ, टीव्ही, दूध, पेट्रोल, काच, सामान इत्यादीची निर्मिती शुक्राच्या अंमलाखाली येते. स्थळे सिनेमा, नाट्यगृह, नृत्यगृह, मद्यपानगृह, विवाहाचे हॉल, सुशोभित स्थळे, नर्सरी, बागा, शयनगृहे, कारंजी, सुगंधी द्रव्योत्पादन कंपनी, वाहन. प्राणी आणि वनस्पती पाळीव प्राणी, आकर्षक पक्षी, फुलझाडे, सुंदर वेली हे सर्व शुक्राच्या अंमलाखाली येतात.